नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज शुक्रवार 13 सप्टेंबर 2024। आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असे रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज राज्याचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झालं तर आज कोकण किनारपट्टीलगत असलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। रत्नागिरीमध्ये आपल्याला काही प्रमाणात जोरदार असा पाऊससुद्धा पाहायला भेटणार आहे। त्यासोबत उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलो तर येथील काही भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। सांगली जिल्ह्यामध्ये आज काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी स्वच्छ असे आकाश राहील। तर जत या भागामध्ये कुची या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोले, अकलूज या भागांमध्ये आणि मोहोळच्या काही भागांमध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो। तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सातारा जिल्ह्यात आपण विचार करायला गेलो तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहत असाल तर पाटण, वडूज, कराड या भागांना आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो। तर प्रतापगड, वाई, महाबळेश्वर या भागांना जोरदार असा पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे। या ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे। त्यासोबतच पुणे जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पुणे जिल्ह्यातील चाकण, खेड, जुन्नर, शिरूर या मंचर या भागांना मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आज पडताना दिसत आहे। तर ग्रामीणमध्ये दौंड, बारामती, इंदापूर या भागांना सुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसू शकतो। आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पुण्यासोबत लागून असलेल्या काही भागांमध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटू शकतो। त्यामध्ये घाटमाथ्याला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडताना दिसणार आहे। त्यामध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, उल्हासनगर या भागांचा समावेश आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव या भागांमध्ये मनमाड या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पाहायला भेटू शकतो। आज दुपारून हा पावसाला जोरदार अशी सुरुवात होणार आहे। त्यासोबतच मालेगावमध्ये सुद्धा पाऊस दिसत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पडणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील त्यासोबतच जळगाव जिल्ह्यामध्ये आणि धुळेमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की चोपड, आडगाव, येवल, भुसावळ, रावेर, जामनेर या भागाला आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। तर काही ठिकाणी आज विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे असणार आहे। तर काही भागांमध्ये स्वच्छ असे आकाश राहील, त्या भागांना पावसाचा फटका आज बसणार नाही। अकोला जिल्ह्याला सुद्धा आज काही प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। अकोला जिल्ह्यामध्ये जर का आपण पाहत असाल आपल्याला दिसेल की आज काही प्रमाणात आज पाऊस येथे पडताना दिसत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अमरावती जिल्ह्यातील मोजरी, आष्टी, अचलपूर या भागांना आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याबरोबरच विदर्भातील नागपूर, भंडारामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटू शकतो। गोंदियामध्ये आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। आज गोंदियामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। या भागांना हवामान विभागाने तसा अंदाज दिलेला आहे। त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की वर्ध्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या सरीच्या पाऊस पडताना आपल्याला या भागांना सुद्धा दिसत आहे। चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा हलक्या सरी पावसाच्या आज पडताना दिसत आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि त्यासोबतच बीड आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटत आहे। त्यासोबतच मित्रांनो पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस तर हलक्या सरी पडताना दिसत आहेत। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।